चेंडूवर आपण बघतोय आर्यन. पहिला चेंडू आपण बघतोय, जोरदार प्रहार केलाय, चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. आर्यन याच्या बॅटमधून आलेला हा दुसरा षटकार आणि या षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली 26 धावा. या मैदानाचा विचार करायला गेला तर षटकार जास्त प्रमाणे या मैदानावर बघायला मिळतात आपल्याला. अप्रतिम असं मैदान आपल्याला बघायला मिळतं या टिवरी गावामध्ये. विशाल पुढचा चेंडू, पुढचा चेंडू आपण पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेला, 2 क्षेत्ररक्षक आहेत पण तो चेंडू काय थांबणार नाही. चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. या मैदानाचा विचार करायला गेला तर खरोखर बॅटिंग पिच आहे ही. 83 धावा आपण बघतोय, एक रेकॉर्ड आहे. चेजिंग केल्या होत्या या मैदानावर आपण बघतोय जीवदानी बोलीज संघाने, आणि तो ह्या रेकॉर्ड आहे या मैदानाचा. म्हणजे जेवढ्या धावा बनतील त्या कमीच आहेत, कारण मैदानाचा विचार करायला गेला तर ही जी खेळपट्टी आहे ही फलंदाजाला साथ देणारी खेळपट्टी आहे. विशाल गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू बघा, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडू रोकेल की जाईल बघा, 1 बाउन्स चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. खूप चांगली फलंदाजी बघायला मिळते सकाळच्या सत्रामध्ये आर्यन याच्या बॅटमधून निघणाऱ्या ह्या धावा. संघाची धावसंख्या बघतो आपण, धावा झालेल्या आहेत 34 धावा एक गड्याच्या मोबदल्यावर. खूप चांगली फलंदाजी पायगाव संघाकडून. नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर आम्ही फलंदाजी करू, आणि ती फलंदाजी काय जबरदस्त फलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. ह्या चेंडूवर एकच धाव येते, एका धावेने संघाची धावसंख्या 35 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये चालू आहे. काही जबरदस्त फलंदाजी बघायला मिळाले आपल्याला आर्यन याच्या बॅटमधून. परंतु ह्यावेळी आपण बघतोय नंबर 3चा बॅटर विजय स्ट्राईकच्या एंडवर आहे. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय विशाल याला. अजूनपर्यंत या षटकाचा विचार करायला गेला तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. खूप चांगली फलंदाजी जय हनुमान पायगाव संघाकडून. यावेळी बघा लॉग ऑफ लॉग ऑन सीमारेषावर आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय मिड विकेटचा क्षेत्ररक्षण सर्कलमध्ये आहे, म्हणजेच गोलंदाजाच्या मार्फत हे क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. कधी जबरदस्त फलंदाजी केली जाते त्या हिशोबाने क्षेत्ररक्षण सजवलं जाते. विशाल गोलंदाजी मार्कवर, यॉर्क करण्याच्या प्रयत्नात लगभग चेंडू निघून गेलाय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. दुसऱ्या षटकामधला शेवटचा चेंडू असेल. ओहो, अप्रतिम डिलिव्हरी, बॅक टू बॅक निर्धाव चेंडूची सांगतायत होते. पंच इशारा करता षटक क्रमांक दुसरं संपते, आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार करायला गेला तर 1 बाद 35 अशी धावसंख्या धावफलकावर लागली गेली. अजूनपर्यंत 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघूया या 6 चेंडूमध्ये किती धावापर्यंत मजल मारतोय जय हनुमान स्पोर्ट पायगाव संघ. आपण बघतोय रविदादांचं आगमन होत आहे.
त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बघतोय आपण गणेश असेल. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 35 धावा लागलेल्या आहेत. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गणेश राईट ओव्हर द विकेटचा मारा पहिला चेंडू. बघा पंचांकडून इशारा येतोय, नो चेंडू घोषित केला जातोय. नो चेंडूनी सुरुवात केली जाते तिसऱ्या षटकाची. फ्री हिट चेंडू असेल. दुसऱ्या बाजूने जर बघायला गेलं तर आर्यन हा खूप चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. फ्री हिट चेंडू होता आणि पाठवलाय सरळ सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी षटकार. बघा फ्री हिट चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवलेला आहे या ठिकाणी आर्यन यांनी. आर्यन याचा विचार करायला गेला तर काय फलंदाजी केलेली आहे या सकाळच्या सत्रामध्ये. पुन्हा एकदा वन्स मोर बघायला मिळतोय. चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी बॅक टू बॅक षटकार. आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 48 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 2 चेंडू टाकून झालेले आहेत तिसऱ्या षटकामधले, म्हणजे अजूनपर्यंत 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. गणेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर षटकाराची हॅट्रिक. फटका फसलाय. बघूया क्षेत्ररक्षक आहे तिथे. झेल पकडला जातोय. काय जबरदस्त फलंदाजी आर्यन याच्या बॅटमधून सकाळच्या सत्रामध्ये. दुसऱ्या विकेटचं पतंग होताना बघतोय आपण. एक कमबॅक ह्या तिसऱ्या चेंडूवर गणेश याच्या मार्फत बघायला मिळते, कारण हाणामारीचं षटक आहे आणि हाणामारीच्या षटकामध्ये धावा जमवायच्या होत्या असं विचार केला होता आर्यन याने तिसरा षटकार मारू, परंतु फटका फसला. अशा प्रमाणे दुसरा गडी बाद होते पायगाव संघाचा आणि आर्यन याची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर आपण बघतोय हिमांशू, नंबर 4 चा बॅटर आपण बघतोय. पहिला चेंडू आल्या आल्या आक्रमण केलंय. चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. लॉग ऑन च्या दिशेला आपण बघतोय क्षेत्ररक्षक होता सीमारेषेवर, परंतु त्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून हा चेंडू निघून गेलाय सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. हिमांशू याच्या बॅटमधून आलेला हा षटकार आणि या षटकाराने हाफ सेंचुरी पूर्ण करतोय जय हनुमान पायगाव संघ. धावसंख्या 54 धावा धावफलकावर लागल्या गेल्या 2 गड्याच्या मोबदल्यावर. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. या षटकामधला दुसरा नो चेंडू असेल. पहिला जो फ्री हिट आला होता त्याचा फायदा उठवला होता आर्यन याने, परंतु हा पुन्हा एकदा फ्री हिटचा चेंडू असेल. ह्यावेळी आपण फलंदाज बघतो हिमांशू. हिमांशूचा विचार करायला गेला तर आल्या आल्या पहिल्या चेंडूवर षटकार मारलेला आहे. नक्कीच पुन्हा एकदा षटकार बघायला मिळेल की काय, बघूया. गणेश गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम डिलिव्हरी होती, ऑफ स्टिकच्या बाहेर जाणारी. एक चांगला कमबॅक गोलंदाजा मार्फत. लेग बाईटचा इशारा पंचांकडून येतोय. धाव येते 1 आणि एका धावेने संघाची धावसंख्या 56 धावा. शेवटचा चेंडू ह्या इनिंग मधला स्ट्राईकच्या एंडवर आपण बघतोय विजय. फुलटॉस चेंडू होता परंतु फटका फसलाय. एसटी नो बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला होता, इशारा पंचांकडून येतोय नो चेंडू.
या षटकामधला तिसरा नो चेंडू म्हणजेच खराब गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये चिंचोटी संघाकडून. धावसंख्या 57 धावा. बघा फुल टॉस चेंडू होता. पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे विजयाला, कारण फ्री हिट चेंडू असेल. ओहो, सोने पे सुहागा, चेंडू निघून गेलाय सीमा रेषे पार. षटकार. बघा फ्री हिट चेंडू आला आणि त्याच्यानंतर षटकार येतोय. षटक क्रमांक 3 संपते आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 63 धावा लावलेल्या आहेत आणि 64 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी. इनिंग ब्रेक झालेला आहे, त्याच्या नंतर आपण जाऊया टॉसकडे. याच्यानंतर होणारा सामना असेल न्यू स्टार मडवीपाडा वर्सेस शिवशक्ती सागपाडा. दोन्ही संघ इथे दाखल झालेले असतील तर मी विनंती करीन टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तुमचे द्वारे उभे ठेले, ध्यानस्था तुम्हास पा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज. तर आपण बघतोय आपल्या स्क्रीनवर आजच्या दिवसामधला दुसऱ्या सामनाचा टॉस होतोय. दोन्ही संघाचे कर्णधार आणि त्याच्यामध्ये आपण बघतोय टिवरी गावचे सरपंच रवींद्रदादा ठक्कर यांच्या हस्ते हा दुसऱ्या सामन्याचा टॉस होतोय. एका बाजूने बघितलं तर न्यू स्टार मडवीपाडा, दुसऱ्या बाजूने बघतोय शिवशक्ती सागपाडा. सागपाडा संघ नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. आणि पुन्हा एकदा बघा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे बॅटिंग करणार. पहिल्या शहर सामन्यामध्ये सुद्धा पायगाव संघाने टॉस जिंकला होता आणि बॅटिंग केलेली आहे. गुरुवार गुरुवार माझे साईचा आहे वार, गुरुवार गुरुवार माझे साईचा आहे वार. थँक्यू डीजे. चला सलामीची जोडी पाठवून द्या चिंचोटी संघ. पालखी चालले खांद्यावर, पालखीत बसलाय साई यो माझा, पालखी चालले खांद्यावर. ओम साईराम, जय जय साईराम. ओम साईराम, जय जय साईराम. हातात घेऊन फुलांच्या माला, येताव साईला पूजाला. येताव साईला पूजाला, येताव साईला पूजाला. शिर्डीत साई पावन झाला, त्याच्याच नावाचा लागलाय लाला. त्याच्याच नावाचा लागलाय. थँक्यू डीजे.
64 धावांचं लक्ष घेऊन उतरलेली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय आई दुधाई स्पोर्ट चिंचोटी संघाची विशाल आणि प्रदीप आणि पायगाव संघाकडून वैयक्तिक षटक टाकण्यासाठी पहिलं षटक टाकण्यासाठी विजयाला बघतोय. दोन्ही संघाला अधिक शुभेच्छा असतील. पहिला चेंडू लिस्टिकच्या बाहेर याच पंच इशारा करतायत अवांतर धावेने संघाचं खातं खोललं जातंय. श्री गणेशा होतोय. धावसंख्या 1 धावफलकावर लागली गेली. 64 धावांचं टार्गेट 18 चेंडूमध्ये पूर्ण करायचं आहे. सामना जिंकण्यासाठी थोडंसं अवघड आहे, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चिताचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते. विजय गोलंदाजी मार्कवर बघतोय आपण. विशाल विजय टू विशाल. पहिला चेंडू 2 शतरक्षक होते त्याच्यामधून खेळून काढलाय चेंडू. आउटफील्ड फास्ट आहे. बघूया चेंडू रोकेल की काय. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. 2 धावा येत आहेत या चेंडूवर. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 3 धावा. या पुढचा चेंडू फटका बघा उचलून केलाय चेंडू. चेंडू निघून जाईल लॉग ऑफच्या वरून. सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. यो माझा पालखी चाललंय खांद्यावर. जय जय साईराम. थँक्यू डीजे. जशाच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न चालू आहे. ह्यावेळी मैदानाच्या आतमध्ये विशाल याला आपण बघतोय. 2 चेंडूवर तब्बल 8 धावसंख्येवर खेळतोय. संघाची धावसंख्या 9 धावा ह्या धावफलकावर लागल्या गेल्या. विजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकातला पुढचा चेंडू. यावेळी फटका फसलाय परंतु चेंडू जातोय. आपण बघतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एकच धाव पूर्ण केली जाते. स्ट्राईक रोकेट केली जाते. धावसंख्या एकाने पुढे सरकताना धावफलकावर लागल्या गेल्या. ओहो काय अप्रतिम डिलिव्हरी बघायला मिळते. लेस्टिक घेऊन जातोय चेंडू. कदाचित फलंदाजाला वाटला होता की वाईड जाईल परंतु हा चेंडू विकेट डाऊन करून जातोय. पहिला गडी बाद होतोय. पायी येतो शिर्डीला साई तुझे दर्शन घ्यायला. पायी येतो शिर्डीला साई तुझे दर्शन घ्यायला. माफ कर माझा साई झाला विसर तुझा. नवीन फलंदाज आपण बघतोय विश्वनाथ. नंबर 3 चा बॅटर. धावसंख्या धावफलकावर स्थिर आहे 10 धावा. पुढचा चेंडू खूप चांगला चेंडू होता. ऑन साईडच्या दिशेला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल यावेळी फलंदाजाला कारण की खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे सीमारेषेवर. 1 धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 11 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. यावेळी बघा फटका फसलाय. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक होता. करणार नाही चुकी. पुन्हा एकदा विकेट डाऊन. साई धाव साई धाव साई धावना. साई धाव साई धाव साई धावना. माननीय श्री रोहिदास काणात यांना मी विनंती करतोय की त्याने आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. रोहिदासजी काणात, जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज सहकार्य करा. तुम्हाला विनंती केली जाते. धावसंख्या 11 धावा ह्या धावफलकावर लागलेल्या आहेत. 64 धावांचं एक लक्ष्य पूर्ण करायचं होतं. सुरुवात चांगली झाली होती. त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 गडी बाद झालेले आहेत. आता मात्र थोडासा अडचणीमध्ये आहे आई दुधाई स्पोर्ट चिंचोटी संघ.
न्यू बॅटर आपण बघतोय नंबर 4चा फलंदाज अमित स्ट्राईकच्या एंडवर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा ह्या धावफलकावर लागलेल्या आहेत. रोहिदास काणत यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू उडवलाय लॉग ऑफच्या दिशेला. बघा झेल सुटतोय तिथे. ह्या चेंडूवर 2 धावा येत आहेत. 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या 13 धावा. विनोद याला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू आपण बघतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळ ढकलून दिलाय. 1 धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. खूप चांगला क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आपल्याला हर्षद याच्या मार्फत. परंतु खराब थ्रो. कदाचित हा थ्रो हातामध्ये गेला असता तर नक्कीच गडी हा धावचीच्या रूपाने बाद झाला असता. परंतु ह्या चेंडूवर 2 धावा येत आहेत. 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 15 धावा. ऑफ टिकच्या खूपच बाहेर. यस पंच डिसाइड करतायत की हा खराब चेंडू. धावसंख्या 16. यावेळी बघा मिड विकेटच्या दिशेला ढकलून दिलता चेंडू. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. तू मय झालं होतं मैदानाच्या आतमध्ये. परंतु स्ट्राईकच्या एंडवरून इशारा केला जातोय. एकाच धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 17 धावा. हा फलंदाज बाद झालेला इथे. भक्तांच्या पाठीशी राहतो उभा ये शिर्डीचा राजा साईनाथ बाबा. भक्तांच्या पाठीशी राहतो उभा. भक्त मारीचा हकेला धावतो. राजा शिर्डीचा नवसाला पावतो. भक्त मारीचा हकेला धावतो. राजा शिर्डीचा. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज आपण बघतोय रोशन. लॉग ऑफच्या दिशेला चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. आता मात्र शेवटचा चेंडू असेल. निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक 2 संपते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 64 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 18 धावा. आता मात्र 6 चेंडू असतील आणि 6 चेंडूमध्ये 46 धावेची गरज. रंग असो वासो तोरावा. तिथे ना धर्म जाती ना भेदभाव. सारे मिळून घेती या धावा. थँक्यू डीजे. हिमांशू याला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर. थोडीशी घाई करा मित्रांनो, कारण आज आपल्याला बघायला गेलो तो फायनलचा सामना खेळवायचा आहे. त्याच्याकडे लक्ष देऊन जरा प्लीज थोडीशी घाई करा मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू फुल टॉस चेंडू होता. सर्कलच्या आतमध्ये बघा क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. झेल सुटतोय. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली जाते. दोन धावा येत आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या 20 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. हिमांशू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू चांगला फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 बाउन्स चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. नौका अडलेली तो किनारी लावतो.
चौकार आल्याच्या नंतर संघाची धावसंख्या 24 धावा. यावेळी बघा मोठा फटका खेळायचा होता, बॅटचा कडा घेऊन चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा विकेटचं पतंग बघायला मिळते आपल्याला. नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण बघतोय पायगाव संघाला खूप चांगली फलंदाजी केली होती. 63 धावा धावफलकावर लावल्या होत्या. त्याच्यानंतर 64 धावांचं एक लक्ष ठेवलं होतं. त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी बघायला मिळते, त्याच्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते, चांगली कॅचिंग बघायला मिळते आणि खरोखरच अशा प्रकारे विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय पायगाव संघ. दिनेश शेळा आपण बघतोय डाव्या हाताचा फलंदाज. हिमांशू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. खूप चांगला चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला गेला होता, गोलंदाज गेलाय त्याच्या खाली, झेल पकडतोय. अशा प्रकारे पुन्हा एकदा विकेटचं पतंग. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. थँक्यू डीजे. ऑन द हॅट्रिक वर आहे गोलंदाज. बघूया निर्धाव चेंडूची सांगता होते. आता मात्र शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या 24 धावा. लॉग ऑनच्या दिशेला चेंडू. पंचांकडून इशारा येतोय, षटक क्रमांक 3 संपते आणि या सामन्यामध्ये विजय संपादन करतोय जय हनुमान स्पोर्ट पायगाव संघ आणि या स्पर्धेतून बाहेर जातोय आई दुधाई स्पोर्ट आसुरीपाडा चिंचोटी संघ. हार्ड लक चिंचोटी संघाला आणि अभिनंदन पायगाव संघाचं. पायी चालत येईल साई बाबा